छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडते आणि सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा परिसरात आहे आणि या ठिकाणच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडलं होतं। तब्बल अर्धा तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या नंतर काही गोंधळ देखील उडाला होता आणि बराच वेळ या ठिकाणी मतदारांच्या रांगा देखील लागलेल्या होत्या। माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक उमेदवार आणि काही मतदार आहेत। काय सांगाल, किती वाजताचा संपूर्ण प्रकार होता, किती वेळ हे सगळं बंद होतं? मतदान सुरू होण्याची वेळ आणि पहिलंच बटन दाबलं जात नव्हतं, ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं। मग माझा नंबर पहिलाच होता। तुम्ही तक्रार केली या संदर्भात, काय नंतर किती वेळ हा सगळं बंद होतं आणि किती वेळाने सुरू? अर्धा तास बंद होतं। तर मग ते अधिकारी बोलले की आम्ही तुम्हाला अर्धा तास वाढून देतो। आता सुरळीतपणे सुरू झालंय? सुरळीतपणे सुरू झाले, पण तोपर्यंत रांग वाढली होती ना, तितका वेळ गेला ना, त्याच्यामुळे मग नागरिक पण हे झाले, संतापले होते आणि आम्ही पण परेशान झालो, कारण शेवटी एक एक सेकंद महत्वाचा आहे। आता कधी हा वेळ तुम्हाला वाढून दिला जाणार आहे, म्हणजे मतदान आता बघू ना शेवटी काय करतात, तर मी इथंच थांबणार आहे। वेळ संपली का अर्धा तास नाही दिला वाढून की मग तक्रार करू। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक उमेदवार देखील होते। मात्र आता मतदानासाठीची अर्धा तास वेळ ही आम्ही वाढवून देऊ असं मतदार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र वेळ न वाढवून दिल्यास आम्ही या संदर्भात तक्रार करू असं देखील या ठिकाणच्या उमेदवारांनी म्हटलंय। मात्र काही काळ ही ईव्हीएम मशीन बंद पडलेली होती। सध्या या ठिकाणी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडते। कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।